नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर चिखल आणि घाण पाणी साचल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झालेत। बँकेत येणाऱ्या वृद्ध नागरिकांना चिखलातून वाट काढताना घसरून पडण्याचा धोका निर्माण झालाय। घाण पाणी आणि चिखलामुळे परिसरात अस्वच्छता पसरले, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाने तातडीने चिखल हटवून पाण्याचा निचरा करावा आणि बँकेचा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिक करतायत। मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार ते कारंजा मार्गालगत लिंब, बाभूळ आणि खैर यांसारख्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वृक्षतोडीचे लाकूड वाहून नेणारे टाटा कंपनीचे वाहन ग्रामस्थांनी अडवलं। वृक्षतोडीची परवानगी आहे का अशी विचारणा केली असता संबंधित झाडं शेतकऱ्यांकडून विकत घेतल्याचं वाहन चालकांना सांगितल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। त्यानंतर वाहन मासोला मार्गे निघून गेलं। मात्र ही झाडं शेतकऱ्यांच्या शेतातील नसून रस्त्यालगतच्या पीडब्ल्यूडी हद्दीतील अथवा शासकीय मालकीची असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। मंगरुळपीर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे वन, महसूल आणि संबंधित रस्ता विभागाने सखोल चौकशी करून झाडांची मालकी, वृक्षतोडीची परवानगी आणि लाकूड वाहतुकीची आवश्यक कागदपत्र तपासावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तुम्हाला आम्ही विचारतोय, तुमचं पूर्ण नाव, या वयात गेल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगता येत नाही काय? हा, सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा। काय झालं काय साहेब, येतो सांगा तुम्ही। साहेब, झालं हेच की इकडे झाडं पर्यावरणासाठी आपण सगळे जीव तोडतो की पाणी आलं पाहिजे, झाडं जगवले पाहिजे। सरकार एक एक झाड लावते, तुम्ही याची परवानगी कुठे दाखवा? परवानगी तो लाओ किसकी? तो भी झाड़ काटने के लिए परवानगी तो लगती है कोई तो डिपार्टमेंट, कैसे थोड़े है कि कोई भी किसका झाड़ काट के लेके जाएगा। नाशिक शहरासह दिंडोरी, सिन्नरपेठ तसंच भोजापूर खोऱ्यातील चास आणि नळवाडी या परिसरात शनिवारी रात्री 10च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र शिंदपाडा इथं असल्याचं वृत्त आहे। जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही ठिकाणी घरातील भांडी आणि वस्तू हल्ल्याच्या तर नागरिक घराबाहेर पडल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान खेड तालुक्यातील जुनोटी इथं जीर्ण मारुती मंदिराची भिंत कोसळली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। नाशिक जिल्ह्यात यापूर्वी देखील भूकंप सदृश हालचाली नोंदवल्या गेल्यात। त्यामुळे परिसरात भूकंप निरीक्षण यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वृत्त आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। नेवासा तालुक्यातील माका येथील पाचुंदा शिवरस्ता दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी उपलब्ध न करून दिल्याने सुमारे 1000 लोकसंख्येची मोठी गैरसोय होते। सुमारे 1 किलोमीटर लांबीचा हा रस्ता 5 फुटांचाही नसल्याने शालेय विद्यार्थी, महिला तसंच आजारी व्यक्ती आणि प्रसूतीच्या रुग्णांना ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या रस्त्याबाबत महसूल मंत्री बावनकुळे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी आणि नेवासा तहसीलदार यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत शिवरस्ता खुला करून द्यावा, अन्यथा टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा नागरिक, शेतकरी आणि महिलांनी दिलाय। मी नवनाथ शेंडगे, राहणार माका। आमचा विषय असा आहे, हा माका शिवरस्ता आहे, माका पाचुंदा शिवरस्ता। या शिवरस्त्याचे आज 2 वर्ष झालेत। या सदरी शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता बंद पाडलाय। आम्ही वारंवार शासनाकडे जातोय, मागणी करतोय, या तहसीलदारकडे जातोय, सर्कलकडे जातोय, हे कोणी आमची दक्षता घेत नाही। आले का त्या शेतकऱ्याशी थोडंफार बोलतात, जातात, येतात, कोणी आमची समजून घ्यायना। आज किमान 2 वर्ष झाले आम्ही गोष्टीला झटतोय, अजून कोणी आम्हाला न्याय दिला नाही। हे सरकार तर गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे। नुसतं म्हणाला भाजप सरकार शेतकऱ्याचं आहे, पण शेतकऱ्याची कोणतीही व्यथा समजून घ्यायला तयार नाही आहे। आज आम्ही सरकारलाही सांगितलं, हे केलं, कोणीच आमची दक्षता घ्यायना। आज लेकरं शाळेत जायना 8-8 दिवस पावसाच्या अभावी रस्त्याने जाता येत नाही। आम्हाला किमान 1000 कुटुंब आहे सर इकडं, कोणी आमच्या लक्ष द्यायना। इकडं 1000 लोकसंख्या इकडं, आणि शेतकऱ्याला वयवाटीला म्हणजे रस्ताच नाही, कुठला चान्सही नाही, आणि या शासनाने कोणतीही आमची दक्षता घेतली नाही आजपर्यंत। तुमची काय आमची अपेक्षा आहे की आम्हाला 15 तारखेपर्यंत न्याय भेटला पाहिजे शासनाकडून। नाही जर भेटला तर आम्ही ह्या रस्त्याला आत्मदहन करणार आहोत। आज भारत स्वातंत्र्य होतं 15 ऑगस्टला, पण त्या दिवशी जर आपल्या भारतातला शेतकरी आत्महत्या करत असेल तर सरकारचं करायचं काय? तुम्ही सांगा ना। आज आम्ही 2 वर्ष झालो ते सरकारकडे जातो, तहसीलदारकडे जातो, इकडे चक्र मारतो, बावनकुळे साहेबापर्यंत आम्ही लेटर पाठवलंय, आमचं कोणीही दक्षता घेतलेलं नाही आतापर्यंत। जर 15 तारखेपर्यंत आमचा रस्ता खुला करून, आमचं जर अतिक्रमण काढून रस्ता जर चालू नाही झाला शिवरस्ता, तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथं येऊन आत्मदहन करणार आहोत। याची जबाबदारी सगळी शासनाची राहणार, प्रशासन राहणार आणि तहसीलदार, सर्कल कलेक्टर हे सगळे राहणार। याच्यात कुठलंही नाही। सगळे शेतकरी आज विशेष टांगून धरले त्या शासनाने। तुमचं
शिंदे सोपान रामदास. बर काय प्रकारे आणि आमचा हा प्रॉब्लेम आहे, माका पाचोंदा शिवरस्त्यावरील जो रस्ता आहे तो प्रत्येक वेळेस म्हणजे आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून शासन दरबारी खेटा घालतो येतो, तरी आमच्या रस्त्याकडे कुणी डुकूनही पाहत नाही. सर्कल साहेब येतात 2 मिनिटं आम्हाला समजून, ते शेजारी जे शेतकरी त्यांना सांगतात आणि निघून जातात. ते गेले की रस्ता जैसेचे तैसाचे. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हातारी माणसं येतं, ते त्यांना दवाखान्यात न्यायचं कसं. आम्ही आत्तापर्यंत 2 वर्षापासून सगळ्यांना निवेदन देतो. आता 1 महिन्यापूर्वी आम्ही आत्मदहनाची इशाराचे निवेदन आम्ही तलाठी, सर्कल, त्याच्यानंतर तहसीलदार, आमदार साहेब, त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब, बावनकुळे साहेबांना सुद्धा आम्ही हे दिले, निवेदन दिलेलं आहे. पण अजून त्याच्यावर अजून ठोस कार्यवाही काहीच झालेली नाही. त्याच्यामुळं आम्ही आता 15 ऑगस्टला आमचा शेवटचा निर्णय, का आम्ही इतके वैतागलेलो आहेत ना, का आम्ही 15 ऑगस्टला सहकुटुंबासह आम्ही आत्मदहन करणार आहे. त्याच्या आत जर त्यांच्या चेन रस्ता होत असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा, म्हणजे आमची काय अडचण. पण त्याच्यानंतर आम्ही म्हणजे 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही काही ऐकून घेणार नाही. थांबणार नाही तुम्ही? थांबूनच घेणार नाही, कारणच येत नाही ना. कारण यांना बावनकुळे साहेब सांगतात प्रत्येक शेताला रस्ता आहे. अहो मग आमचा रस्ता गेला कुठं सांगा ना, आमचा रस्ता सापडून द्या. आमची तेवढीच मागणी आहे, आमचा रस्ता सापडून द्या आम्हाला. आमची जी कायमची जी मागणी आहे तेवढी पूर्ण करा फक्त. नाही तर प्रत्येक जण येतो, एक 10 फुटाचा रस्ता काढून देतो, ते साहेब गेले की झालं रस्ता परत. मग कोणी दगड टाकतंय, कोणी अतिक्रमण करतंय. मग आम्ही करायचं का? आम्ही दात कोणाला मागायची? बावनकुळे साहेबांचा तर प्रत्येक भाषणात त्यांचा शब्द, प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता. अहो कुठे आहे रस्ता? आम्हाला सापडून द्या ना. किती कुटुंब आहे रस्ते 1000 वस्तीचा लोकसंख्या आहे या रस्त्याला. प्रत्येक सगळे वृद्ध येतं, आई, सगळे म्हातारे माणसं, सगळं लहान लेकरं येतं. त्यांना शाळेत जाण्याची अवस्था बिकट आहे, एकदम बिकट. आता आज पाऊस नाही म्हणून, पाऊस असता तर तुम्हाला व्हिडिओत सुद्धा दिसला असतं की रस्त्याची अवस्था काय. प्रत्येकाने काय म्हणजे आमची कोणीही समजून घेत नाही. आम्हाला फक्त आमच्या आश्वासन हो देऊ एवढंच चाललंय. म्हणजे त्यांचं असं आहे का धक्का आहे तोपर्यंत धक्कत आहे, पण आता आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही हा 15 ऑगस्टपर्यंत ही शेवटची मुदत दिलेली आहे पैशाला. आणि जे काही होईल इथून पुढचं, जो काही म्हणजे काय होईल त्याला सगळं शासन दरबार, महसूल खातं आणि हे बावनकुळे साहेब स्वतः जबाबदार राहतील. याच्यात काही बदल होणार नाही. आता प्रॉब्लेम आहे चालू तुमची 5 वर्षापासून? रस्ता 5 वर्षापासून चालू होता तो. बर. प्रशासनाच्या माणसांनी आम्हाला येऊन हद्दी खुणा केल्या होत्या. त्यावेळेस हा 16 फूट रस्ता तयार केलेला होता. बर. झेंडे भाऊसाहेब होते इथं आणि पासून त्याची पण आलेली होती. नंतर काय अडचण झाली? नंतर अडचण झाली. या दोन्ही ह्या बाजूच्या माका आणि पाचुंदा शहरातल्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्त्याची अशी अवस्था केली तर आज मी त्याला आम्हाला त्या रस्त्याने जाता पण नाही येत. हे रस्ते जाण्या येण्याची लोकसंख्या किती आहे तुमच्या रस्ते जाण्याची? साधारण 1000च्या आसपास आहे. आजच्या परिस्थितीला असं आहे, एखादं जर पेशंट जर आमचं झालं रात्री तर त्याला आम्ही पाऊस जर आला तर कुठल्याही परिस्थितीत नेऊ शकत नाही. मागच्या वर्षीच आमच्या एक मित्राची मुलगी डिलिव्हरीला होती. तिला त्या डिलिव्हरी करता हा रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला गावात पाहुण्याकडे त्यांच्या ठेवावं लागलं. म्हणजे इतकी दुरावस्था आहे. तुमच्या इथून पुढे दिशा काय आहे? इथून पुढं आम्ही आता आत्मदहनाचा इशारा तर दिलेला आहे. किती तारखेला? आम्ही तो 7 म्हणजे 15 ऑगस्टला करणार आहेत आम्ही. पण ते निवेदन आम्ही एक साधारण महिना होऊन गेला आहे, शासनाने दिलेलं आहे. कुठली दखल घेतली नाही? कुठलीही दखल नाही घेतलेली आजपर्यंत. सर्कल येतात, पाहतात आणि निघून जातात. तुमचं समाधानकारक उत्तर कधी तुम्हाला आहे की नाही? समाधान करतच नाहीत, आमचं झालंच नाही आजपर्यंत. मग आम्ही तो आता निर्णय घेतला, शेवट आम्हाला एकच पर्याय. त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलंय त्या दिवशी स्वतःला जाळून घेणे, याच्याशिवाय पर्यायच नाही राहिला. चिपी येथील जीपी एअरपोर्ट विमानतळावर ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉई युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी करण्यात आलं. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. विमानतळ क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळावं, त्यांच्या हक्क आणि कल्याणासाठी संघटितपणे कार्य करता यावं, तसंच कर्मचारी आणि प्रशासन यांच्या समन्वय साधता यावा या उद्देशानं कार्यालयाची स्थापना करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी, कामगार आणि विविध मान्यवर उपस्थित होते.